बघा बाबा, आज माझ्या काही खास मैत्रिणी घरी येणार आहेत. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि आई काही तासांसाठी कुठेतरी बाहेर निघून जा. कारण आई दिवसभर गबाळासारखी घरात फिरत राहते. त्या लोकांनी हे पाहिलं तर त्या काय विचार करतील. तेव्हाच सुनेच्या तोंडून आपल्या पत्नीसाठी गबाळ शब्द ऐकून विक्रमजींना खूप राग आला आणि त्यांनी सुनेच्या गालावर एक जोरदार चपराक मारली. त्या चपराकीचा आवाज पूर्ण घरात गुंजला. सासऱ्यांच्या हाताची ती चपराक फक्त सुनेच्या गालावर नव्हती, तर तिच्या अहंकारावर बसली होती. पूर्ण घरात शांतता पसरली. पवन आपल्या पत्नीला सरिताला घेऊन खोलीत निघून गेला, पण सरिताचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर बदल्याची आग होती. तिने आरशासमोर उभं राहून आपल्या गालावर उमटलेले पोटांचे व्रण पाहिले आणि दात ओठ खात म्हणाली, आजपर्यंत माझ्यावर कोणी हात उचलला नव्हता आणि बाबांनी मला थप्पड मारली. आता मी सुद्धा त्यांना असा धडा शिकवेन की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. पवनला समजलं होतं की सरिताच्या मनात वादळ निर्माण झालं आहे. त्याने शांत स्वरात म्हटलं, गोष्ट वाढवण्याआधी आपली चूकसुद्धा बघ सरिता. आईबाबांचा असा अपमान करणं योग्य नव्हतं. पण सरिताने रागात त्याचा हात झटकला आणि म्हणाली, तुम्हाला तर नेहमी तुमचे आईबाबाच बरोबर वाटतात. मी तुमची पत्नी आहे की नोकरानी? पवन काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला, मग काहीही न बोलता खोलीच्या बाहेर निघून गेला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की त्याच्या पत्नीच्या मनात मोठ्यांबद्दल थोडासुद्धा आदर उरलेला नाही. इकडे हॉलमध्ये बसलेले विक्रमजींचे मन आतून पूर्णपणे तुटले होते. त्याने आयुष्यभर मेहनत करून गावाकडची जमीन सांभाळली होती, लोकांची मदत केली, आपल्या मुलाला शिकवून शहरात मोठा माणूस बनवलं. पण आज त्याच घरात त्यांना आणि त्यांच्या पत्नीला गबाळ म्हटलं जात होतं. ईश्वरीताई त्यांच्या डोळ्यातील दुःख साफ पाहू शकत होत्या. त्यांनी हळूच म्हटलं, सोडाओ, नवीन पिढी आहे, समजेल हळूहळू. पण विक्रमजींचा आवाज दाटून आला, ईश्वरी, मी गरिबी पाहिली आहे, भुकेला राहिलो आहे, शेतात रात्री घालवल्या आहेत, पण कधी कोणी आम्हाला आमच्या संस्कारावरून लहान खेचलं नाही. आज सुनेने तुला गबाळ म्हटलं आणि मी जर गप्प राहिलो असतो तर कदाचित आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. ईश्वरीताई गप्प झाल्या. त्यांना माहीत होतं की विक्रमजी बाहेरून कठोर दिसतात, पण आतून खूप हळवे आहेत. पत्नीचा अपमान त्यांना सहन झाला नव्हता. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर एक विचित्र शांतता होती. सरिता आपल्या खोलीतून बाहेरच आली नाही. पवन कित्येक वेळा तिला जेवणासाठी बोलवायला गेला, पण तिने साफ नकार दिला. ती खाटेवर बसून सतत आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होती. रागाच्या भरात तिने सगळी गोष्ट खूप वाढवून सांगितली. माझ्या सासऱ्यांनी मला नोकरानी समजून ठेवलं आहे. गावाकडचे सगळे गवार लोक आहेत. तिच्या मैत्रिणीने प्रियाने सुद्धा आगीत तेल ओतत म्हटलं, जर मी तुझ्या जागी असते ना तर त्याचवेळी पोलिसांना बोलावून घेतलं असतं. बस हीच गोष्ट सरिताच्या डोक्यात घट्ट बसली. तिने मनातल्या मनात ठरवलं की आता ती या घरात विक्रमजींची इज्जत मातीत मिळवणार. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीताई नेहमीप्रमाणे देवापाशी पूजा करत होत्या. तेवढ्यात सरिता तिथे आली आणि जोरात म्हणाली, आई, तुमच्या गवारपतीला समजावून सांगा, नाहीतर पुढे खूप वाईट होईल. ईश्वरीताईंनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. त्यांनी प्रेमाने म्हटलं, बाळा, रागाच्या भरात बोलू नकोस. तुझे बाबा तसे माणूस नाहीत जसा तू विचार करत आहेस. पण सरिता टोमणा मारत म्हणाली, हो, तुमचे पती खूप चांगले माणूस आहेत, जे सुनेवर हात उचलतात. तेवढ्यात मागून विक्रमजी तिथे आले. त्यांनी सरिताकडे पाहिले पण काही बोलले नाहीत. आता त्यांचा राग शांत झाला होता, पण मनात एका निर्णयाने जन्म घेतला होता. त्यांना समजलं होतं की ही मुलगी फक्त आधुनिक नाही तर गर्विष्ठ सुद्धा आहे. गेल्या 1 वर्षात तिने कित्येक वेळा ईश्वरीताईच्या पेहरावाचा, बोलण्याचा आणि गावाकडच्या पद्धतींची चेष्टा केली होती. प्रत्येक वेळी त्यांनी घराच्या शांततेसाठी मौन बाळगलं होतं, पण आता पाणी डोक्यावरून गेलं होतं. त्या दिवशी दुपारच्या वेळी विक्रमजी आपले जुने मित्र रामसिंग यांना भेटायला शेतात गेले. तिथे त्यांनी पहिल्यांदा आपल्या मनातील दुःख व्यक्त केलं. रामसिंग, मी सुनेला मुलगी समजलो, पण तिने नेहमी आम्हाला कमीपणा दाखवला. आता मला भीती वाटू लागली आहे की कुठेतरी माझं स्वतःचं घरच माझ्यापासून हिरावून घेतलं जाऊ नये. रामसिंग गंभीर होऊन म्हणाले, बघा विक्रम, काही लोक प्रेमाची भाषा समजत नाहीत. त्यांना जबाबदारी आणि शिस्तीने समजावं लागतं. बस तिथेच विक्रमजींनी मनातल्या मनात एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की आता सुनेला तिच्या चुकांची जाणीव करून द्यावीच लागेल. मग त्यासाठी त्यांनी काहीही का करावे लागेना. इकडे घरात सून सरिता आपली योजना आखत होती. तिने ठरवून टाकलं होतं की ती आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसमोर विक्रमजींशी अशी प्रतिमा तयार करेल की सगळे त्यांना चुकीचे समजतील. संध्याकाळी विक्रमजी एकटे अंगणात बसले होते. त्यांची नजर त्या घरावर होती जे बनवण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं. अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
ईश्वरीताईंनी पहिल्यांदा आपल्या पतीला इतकं तुटलेलं पाहिलं होतं. विक्रमजी धीम्या स्वरात म्हणाले, ईश्वरी, ज्या घरात आईबाबांना ओझं समजलं जाऊ लागतं तिथे नाती जास्त दिवस टिकत नाही. मी निर्णय घेतला आहे, जर सून बदलली नाही तर तिला या घरातून जावं लागेल. ईश्वरीताईंचं काळीज सर झालं. त्यांना माहीत होतं की विक्रमजी जेव्हा एखादा निर्णय घेतात तेव्हा मागे हटत नाहीत. पण त्यांना भीती होती की या निर्णयामुळे कुठे त्यांच्या मुलाचा, पवनचा संसार उद्ध्वस्त होऊ नये. त्या रात्री घराच्या प्रत्येक खोलीत अस्वस्थता होती. एका बाजूला सरिता बदल्याच्या आगीत जळत होती, तर दुसऱ्या बाजूला विक्रमजी अपमानाच्या दुःखात तुटून गेले होते आणि पवन बिचारा दोन नात्यांच्या मध्ये भरडला जात होता. आणि ईश्वरीताई देवाकडे फक्त हीच प्रार्थना करत होत्या की त्यांचे कुटुंब तुटण्यापासून वाचू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी घराचं वातावरण बाहेरून सामान्य दिसत होतं, पण आतून प्रत्येक माणूस तुटत होता. ईश्वरीताई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात होत्या, पण त्यांचे हात कापत होते. रात्रभर त्यांना झोप आली नव्हती. त्यांना भीती वाटत होती की कुठे सून असं काही पाऊल उचलणार नाही ना, ज्यामुळे कुटुंबाची इज्जत मातीत मिळेल. इकडे सरिता आपल्या खोलीत बसून मोबाईल चालवत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख कमी आणि राग जास्त होता. तिने आपल्या गालावर बसलेल्या थप्पडचा फोटो काढून ठेवला होता. वारंवार ती त्या फोटोकडे पाहून स्वतःला अधिक भडकावत होती. तिच्या मनात फक्त एक गोष्ट फिरत होती, सासऱ्यांना त्यांची औकात दाखवायची आहे. पवन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. त्याने जाता जाता सरिताला म्हटलं, हे बघ, गोष्ट इथेच संपून टाक. बाबा तसे माणूस नाहीत जसा तू विचार करत आहेस. पण सरिताने थंड आवाजात म्हटलं, तू फक्त पाहत जा पवन, आता या घरात काय होतं ते. पवन तिच्या डोळ्यातील द्वेष साफ पाहू शकत होता. पहिल्यांदाच त्याला आपल्या पत्नीची भीती वाटली. तो काहीही न बोलता घरातून निघून गेला. तो जाताच सरिताने आपली मैत्रीण प्रियाला फोन लावला आणि म्हणाली, आज असा खेळ खेळणार आहे की पूर्ण गल्लीत तमाशा होईल. दुपारच्या वेळी सरिता मुद्दामहून जोरजोरात रडू लागली. तिचा आवाज ऐकून ईश्वरीताई घाबरल्या. त्याने विचारलं, काय झालं सुनबाई? तेव्हा सरिता ओरडत म्हणाली, बाबांनी माझ्यावर हात उचलला आहे. मला या घरातून बाहेर काढू इच्छितात. शेजारच्या महिला आश्चर्याने विक्रमजीकडे पाहू लागल्या, जे तिथेच खुर्चीवर शांत बसले होते. त्यांनी एक शब्दही तोंडातून काढला नाही. त्यांचे मौन पाहून सरिता आणखी जोरात रडू लागली. तिला हवं होतं की पूर्ण गल्लीने विक्रमजींना चुकीचं समजावं. तेवढ्यात ईश्वरीताई हात जोडून म्हणाल्या, सुनबाई, देवासाठी गोष्ट वाढवू नकोस. पण सरिताच्या मनातील अहंकाराने आता सर्व सीमा पार केल्या होत्या. थोड्या वेळानंतर सरिताने आपल्या माहेरी फोन केला. संध्याकाळपर्यंत तिचे वडील आणि भाऊ तिथे पोहोचले. घरात शिरताच भाऊ रागाने म्हणाला, कुठे आहेत तुमचे बाबा, ज्यांनी माझ्या बहिणीवर हात उचलला आहे? पवनसुद्धा ऑफिसमधून परतला होता. त्याने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण सरिता सतत रडण्याचं नाटक करत राहिली. सरिताचे वडील महेशजींनी विक्रमजींना म्हटलं, विहीनबाई, व्याहीजी, जर काही गोष्ट होत होती तर प्रेमाने समजावून सांगायची होती. हात उचलण्याची काय गरज होती? विक्रमजी आतापर्यंत शांत बसले होते, पण यावेळी त्यांनी खंबीर आवाजात म्हटलं, आधी आपल्या मुलीला विचारा की ती काय म्हणाली होती. तिने माझ्या पत्नीला गबाळ म्हटलं, आम्हाला घरातून निघून जाण्यास सांगितलं. काय तुम्ही हिला आईबाबांची इज्जत करायला शिकवलं नाही? काही क्षणांसाठी खोलीत शांतता पसरली. महेशजी आपल्या मुलीच्या सवयी जाणून होते. त्यांना समजलं की चूक फक्त विक्रमजींची नाही. पण सरिताने लगेचच विषय फिरवला. ती म्हणाली, हो, म्हटलं होतं मी, कारण हे लोक सारखे गावाकडच्या लोकांसारख्या हरकती करतात. माझ्या मैत्रिणी येणार होत्या. मला लाज वाटते या लोकांना पाहून. हे ऐकताच ईश्वरीताईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी पहिल्यांदाच अनुभव केला की त्यांची सून त्यांना माणूस नाही तर ओझं समजते. पवनचे डोके शरमेने खाली झुकले होते. त्याचे हृदय आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून तुटत होते. तेवढ्यात विक्रमजी हळूहळू उठले. त्यांच्या डोळ्यात दुःख होतं, पण आवाज दगडासारखा कठोर झाला होता. त्यांनी सरिताकडे पाहून म्हटलं, सुनबाई, गेल्या 1 वर्षापासून तुझी प्रत्येक हरकत मी सहन करत आलो आहे. कधी माझ्या कपड्यांची खिल्ली उडवली, कधी ईश्वरीच्या संस्काराचा. मी नेहमी तुला मुलगी समजून माफ केलं, पण आता नाही. ज्या घरात मोठ्यांची तुझ्या नजरेत कोणतीही इज्जत नाही, त्या घरात राहण्याचा सुद्धा तुला कोणताही अधिकार नाही. हे ऐकून सगळे थक्क झाले. ईश्वरीताई लगेच म्हणाल्या, असं म्हणू नका हो. पण विक्रमजींनी हात उंचावून त्यांना थांबवलं. सरिताला विश्वास बसला नाही की विक्रमजी खरंच तिला घरातून बाहेर काढण्याची गोष्ट करत आहेत. तिचा राग आणखी वाढला. ती पवनकडे पाहत म्हणाली, घर फक्त तुमचं नाही, पवनचं सुद्धा आहे. तेव्हा पहिल्यांदाच पवनने कडक आवाजात म्हटलं, पण या घराचा पाया बाबांनी रचला आहे आणि सरिता, तू त्या पायाचा अपमान केला आहे. सरिता स्तब्ध राहिली. तिला अशी अपेक्षा होती की पवन नेहमीप्रमाणे तिची साथ देईल, पण आज तो सुद्धा तिच्या विरोधात उभा होता.
रागाच्या भरात सरिता आपल्या खोलीत गेली आणि कपाटातून आपले कपडे काढून बॅगेत भरू लागली. तिला असं वाटत होतं की सगळ्यांनी तिला थांबवावं, पण यावेळी कोणी काही बोललं नाही. ईश्वरीताई रडत होत्या, पण विक्रमजी दगडासारखे शांत बसून होते. काही वेळानंतर सरिता बॅग घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, ठीक आहे, मी स्वतःच निघून जाते, पण लक्षात ठेवा, तुमच्या मुलाचा आनंदसुद्धा निघून जाईल. इतकं बोलून ती आपल्या वडिलांसोबत आणि भावासोबत निघून गेली. दरवाजा बंद होताच घरात अशी शांतता पसरली, जणू कोणीतरी सर्व आनंदच हिरावून घेतला असावा. ईश्वरीताई ढसाढसा रडू लागल्या. त्यांनी विक्रमजींना म्हटलं, सून आहे ती आपली. रागाच्या भरात निघून गेली, पण विक्रमजींच्या डोळ्यात अश्रू असूनही चेहरा कठोर होता. ते म्हणाले, ईश्वरी, ज्या माणसाला आपल्या मोठ्यांचा आदर करता येत नाही, तो कधीच या घराला घर समजू शकत नाही. तिकडे माहेरी पोहोचताच सरिताने आपल्या नातेवाईकांसमोर पूर्ण कहाणी बदलून सांगितली. तिने स्वतःला बिचारी आणि विक्रमजींना निर्दयी सिद्ध करायला सुरुवात केली. नातेवाईकसुद्धा सत्य जाणून न घेता विक्रमजींना चुकीचे म्हणू लागले. पण महेशजी आतून खूप चिंतेत होते. त्यांना आपल्या मुलीचा स्वभाव माहीत होता. रात्री त्यांनी सरिताशी एकट्यात बोलताना म्हटलं, बाळा, नाती अहंकाराने चालत नाहीत. चूक तुझी सुद्धा होती, पण सरिताने साफ सांगून दिलं. आता मी त्या घरात तेव्हाच पाऊल ठेवेन जेव्हा माझे सासरे सगळ्यांसमोर माझी माफी मागतील. तिकडे पवन पूर्ण रात्र आपल्या खोलीत बसून राहिला. त्याच्यासमोर त्यांच्या लग्नाचा फोटो पडला होता. त्याने कधीच विचार केला नव्हता की ज्या मुलीवर त्याने इतकं प्रेम केलं, तीच एक दिवस त्याच्या आईबाबांच्या इज्जतीचे धिंडवडे काढेल. त्याच्या मनात पहिल्यांदाच आपल्या लग्नाला घेऊन भीती निर्माण झाली. दुसरीकडे विक्रमजींनी मनातल्या मनात आणखी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं होतं की जर सरिता आपली चूक मानून परत आली नाही, तर यावेळी ते आपल्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी एखादं कठोर पाऊल नक्की उचलतील. ईश्वरीताई प्रत्येक सकाळी दरवाजाकडे आशेने पाहत. कदाचित सून परत येईल, पण प्रत्येक संध्याकाळी त्यांची आशा तुटून जाई. विक्रमजी बाहेरून मजबूत दिसत होते, पण आतून हळूहळू तुटत होते. त्यांनी आयुष्यभर कुटुंबाला जोडून ठेवलं होतं, पण आता पहिल्यांदाच त्यांना असं वाटत होतं की त्यांचं स्वतःचं घर विखुरायला लागलं आहे. तिकडे माहेरी सरिता स्वतःला बरोबर सिद्ध करण्यात मग्न होती. नातेवाईक तिच्या अवतीभोवती बसून विक्रमजींना दोष देत, तर तिला एक विचित्र समाधान मिळेल. पण तिचे वडील महेशजी शांत राहत. त्यांना जाणवत होतं की त्यांची मुलगी बदल्याच्या आगीत आंधळी झाली आहे. एका संध्याकाळी त्यांनी सरिताला समजावण्याचा प्रयत्न केला की बाळा, सासर नात्याने चालतं, जिद्दीने नाही. जर तू आपली चूक मानली नाहीस तर एक दिवस सगळं काही हातातून निघून जाईल. पण सरिताचा अहंकार आता इतका वाढला होता की तिला फक्त आपला अपमान दिसत होता. तिने रागात म्हटलं, मी कधीच त्या घरात परत जाणार नाही बाबा, जोपर्यंत माझे सासरे माझ्या पाया पडून माफी मागत नाही. इकडे गावात हळूहळू गोष्टी पसरू लागल्या. काही लोक विक्रमजींना चुकीचे ठरवत होते, तर काही लोक सरिताच्या वागणुकीची चर्चा करत होते. विक्रमजींना सर्वात जास्त दुःख तेव्हा झालं जेव्हा चावडीवर बसलेल्या दोन लोकांनी म्हटलं, वाटतं की शहरातल्या सुनेला गावाकडचं वातावरण आवडलं नाही. विक्रमजी शांतपणे तिथून उठले. त्यांना आपल्या इज्जतीची काळजी नव्हती, पण ही गोष्ट त्यांना आतून खात होती की त्यांच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. रात्री ते खूप उशिरापर्यंत जागे राहिले. ईश्वरीताईंनी विचारलं, काय झालं, काय विचार करत आहात हो? तर विक्रमजी जड आवाजात म्हणाले, ईश्वरी, मी कधीच विचार केला नव्हता की म्हातारपणात माझ्याच घराच्या शांततेसाठी मला लढावं लागेल. दुसऱ्या दिवशी अचानक सरिताने पवनला फोन केला. आवाजात प्रेम नव्हतं, तर एक थंड अहंकार होता. ती म्हणाली, जर तुला तुझी पत्नी हवी असेल तर आपल्या बाबांना समजावून सांग की त्यांनी माझी माफी मागावी. पवन काही काळ शांत राहिला, मग म्हणाला, माफी त्यांनी नाही, तू मागितली पाहिजे सरिता. हे ऐकताच सरिताचा राग अनावर झाला. ती म्हणाली, ठीक आहे, मग तयार राहा. आता मी सुद्धा बघते तुमच्या आईबाबांची किती इज्जत उरते ते. इतकं बोलून तिने फोन कट केला. पवनला समजलं होतं की सरिता आता फक्त नातं नाही तर बदला पाहत आहे. 2 दिवसानंतर अचानक पोलिसांची एक जीप विक्रमजींच्या घराबाहेर येऊन थांबली. पूर्ण गल्लीत खळबळ उडाली. एक महिला कॉन्स्टेबल आणि 2 पोलीस कर्मचारी आत आले. ईश्वरीताई घाबरल्या. पोलीस कर्मचाऱ्याने कडक आवाजात म्हटलं, सरिताने तक्रार केली आहे की त्यांच्या सासरच्या लोकांनी छळ केला आहे आणि घरातून हाकलून दिलं आहे. हे ऐकताच ईश्वरीताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. पवन रागाने लाल झाला होता. त्याने लगेच सरिताला फोन लावला, पण तिने फोन उचलला नाही. विक्रमजी शांत उभे राहिले. पोलीस इन्स्पेक्टरने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, बघा, विषय कुटुंबाचा आहे, समजूतदारपणाने सोडवून घ्या. त्या दिवशी पहिल्यांदाच ईश्वरीताई विक्रमजींसमोर ढसाढसा रडल्या. त्यांनी रडत रडत म्हटलं, आम्ही सुनेला मुलगी समजलो,
पण तिने आम्हाला गुन्हेगार बनवून सोडलं. विक्रमजींचे डोळेसुद्धा पाणावले. त्यांनी म्हटलं, रडू नकोस ईश्वरी, सत्य जास्त दिवस लपून राहत नाही. पण आतून त्यांना समजलं होतं की सरिता कोणत्याही थराला जाऊ शकते. तिकडे सरिताला वाटत होतं की आता विक्रमजी घाबरतील. तिने आपली मैत्रीण प्रियाला म्हटलं, आता बघ कसं सगळे माझ्यासमोर झुकतील. पण तिला या गोष्टीची जाणीव नव्हती की तिचं हे पाऊल पवनला तिच्यापासून आणखी दूर करेल. पवनने त्या रात्री आपले सासरे महेशजींना फोन केला आणि म्हणाला, बाबा जर सरिता हे सगळं करत राहिली तर आमचं नातं संपून जाईल. महेशजींनी शरमेने मान खाली घातली. त्याने हळूच म्हटलं, बाळा मला माफ कर, मी माझ्या मुलीला चांगले संस्कार देऊ शकलो नाही. काही दिवसानंतर गावात एक मोठा धार्मिक उत्सव होता. दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा विक्रमजींना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पण यावेळी ते जाण्यास नकार देत होते. त्यांना वाटत होतं की लोक त्यांच्या इज्जतीचा तमाशा पाहतील. तेवढ्यात ईश्वरीताईंनी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, जर तुम्ही आज मागे हटलात तर चुकीचे लोक चिंतील. पत्नीचे बोलणे ऐकून विक्रमजी जाण्यासाठी तयार झाले. कार्यक्रमात जेव्हा विक्रमजी पोहोचले तेव्हा पूर्ण गावाने उभे राहून त्यांचा सन्मान केला. गावातील वृद्धांनी म्हटलं, विक्रम तू नेहमी गावाची इज्जत वाढवली आहेस. एका सुनेच्या वाईट वागणुकीमुळे तुझा सन्मान कमी होऊ शकत नाही. हे ऐकून विक्रमजींचे डोळे भरून आले. त्यांना पहिल्यांदा जाणवलं की सत्य अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे सरिताने आणखी एक मोठं पाऊल उचललं होतं. बदल्याच्या आगीत तिने निर्णय घेतला होता की आता ती पवनला त्याच्या आईबाबांपासून वेगळं करूनच राहील. तिने आपल्या वकिलांशी बोलणं सुरू केलं होतं. तिला वाटत होतं की आता कायद्याच्या आधारे ती विक्रमजींना झुकवेल. पण तिला माहीत नव्हतं की तिच्या या निर्णयामुळे सर्वात जास्त तुटणारा माणूस स्वतः तिचा पती पवन असेल. पवन हळूहळू आपल्या पत्नीबद्दल प्रेम नाही तर भीती आणि तिरस्कार अनुभवू लागला होता. सरिताच्या तक्रारीनंतर पवनचे जीवन पूर्णपणे बदलून गेले होते. ऑफिसमध्ये बसलेला असताना सुद्धा त्याचे मन घराच्या अडचणींमध्येच गुंतलेले असायचे. लोक त्याच्या चेहऱ्यावरील उदासी पाहून प्रश्न विचारत, पण तो प्रत्येक वेळी हसून दाखवण्याचा खोटा प्रयत्न करायचा. आतून तो पूर्णपणे तुटला होता. एका बाजूला त्याचे आई बाबा होते ज्यांनी आपल्या सुखाचा त्याग करून त्याला मोठं केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी होती जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं होतं. पण आता त्याला जाणवू लागलं होतं की सरिता फक्त आपल्या अहंकारासाठी नात्यांना पायाखाली तुडवत आहे. तिकडे महेशजी आता आपल्या मुलीमुळे त्रस्त राहू लागले होते. त्यांनी कित्येक वेळा पाहिलं की सरिताच्या चेहऱ्यावर दुःख कमी आणि जिद्दीचा घमंड जास्त होता. एका रात्री त्यांनी आपल्या पत्नीला म्हटलं, आपली मुलगी बदल्याच्या आगीत आंधळी झाली आहे. जर आम्ही तिला थांबवलं नाही तर तिचा संसार उद्ध्वस्त होईल. दुसऱ्या दिवशी पवन आपल्या खोलीत बसला होता. तेवढ्याच सकाळीच सरिता पोलिसांना घेऊन सासरी पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र घमेंड होता. तिला पूर्ण विश्वास होता की आज विक्रमजी झुकतील. पोलीस इन्स्पेक्टरने म्हटलं, जर विषय आपसात मिटला नाही तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. तेवढ्यात पवन आत गेला आणि आपला फोन घेऊन आला. त्याने काहीही न बोलता तो व्हिडिओ प्ले केला जो त्या दिवशी त्याने चोरून बनवला होता, पण आजपर्यंत कोणाला दाखवला नव्हता. हे विचार करून की काय माहीत सरिता स्वतःहून सुधारेल. पण सरिता तर बदला घेण्याच्या आगीत उतरली होती. व्हिडिओमध्ये सरिताचा आवाज गुंजत होता, तुम्ही दोघे कुठेतरी निघून जा, माझ्या मैत्रिणींसमोर अडण्यासारखे फिरू नका. व्हिडिओ संपताच इन्स्पेक्टरची नजर बदलली. आता त्यांना सत्य समजलं होतं. त्याने सरिताकडे पाहून म्हटलं, मॅडम तुम्ही तक्रारीत ही गोष्ट का नाही सांगितली? तसं सरिताच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिला अशी अपेक्षा नव्हती की तिचा पती पवन तिचा व्हिडिओ बनवू शकतो. ती काहीच बोलूच शकली नाही. तोपर्यंत महेशजीसुद्धा तिथे पोचले. त्यांचे डोके शरमेने खाली झुकले. आपल्या मुलीकडे पाहून म्हणाले, बस कर सरिता, आता आणखी किती घसरशील. ईश्वरीताईंच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यांनी कापत्या आवाजात म्हटलं, सुनबाई, आम्ही तुला मुलगी मानलं होतं, तरीही तू आम्हाला शत्रू का समजलंस? पण सरिताचा अहंकार अजूनही पूर्णपणे तुटला नव्हता. ती रागात म्हणाली, ठीक आहे, चूक माझी होती, पण बाबांनी सुद्धा थप्पड मारायला नको होती. विक्रमजी शांत स्वरात म्हणाले, हो, माझ्याकडून चूक झाली की मी रागाच्या भरात हात उचलला, पण त्याहून मोठी चूक तुझी होती सुनबाई. तू त्या स्त्रीचा अपमान केला जिने तुला मुलगी मानलं होतं. त्या क्षणी पूर्ण घराचं वातावरण बदललं. पहिल्यांदाच सरिता स्वतःला एकटी अनुभवू लागली. पवनसुद्धा आता तिच्यासोबत उभा नव्हता. त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं म्हटलं, सरिता, नाती इज्जतीने चालतात. जर तू माझ्या आईबाबांना इज्जत देऊ शकत नाहीस तर या घरातून जाऊ शकतेस. हे ऐकून सरिताच्या पायाखालची जमीनच सरकली.
तिला पहिल्यांदाच जाणीव झाली की तिचा स्वतःचा पती तिच्यापासून दूर झाला आहे. पोलीस इन्स्पेक्टरने विषय कौटुंबिक समजून तिथेच संपून टाकला. जाता जाता त्यांनी सरिताला म्हटलं, बाळा, कायद्याचा वापर बदल्यासाठी करू नकोस, नाहीतर एक दिवस खरंच एकटी पडशील. सरिता शांत उभी राहिली. तिच्याकडे आता कोणतंही उत्तर नव्हतं. त्यावेळी महेशजी आपल्या मुलीला घेऊन माहेरी परतले. रस्त्याभर त्यांनी तिला एक शब्दही म्हटला नाही. घरी पोहोचताच त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलीवर राग काढला आणि म्हणाले, ज्या आईबाबांनी तुला इतकं प्रेम दिलं, तू ते घर तोडण्याचा प्रयत्न केलास. लग्न हा काही खेळ नसतो सरिता. आज मला स्वतःचीच लाज वाटत आहे. त्या रात्री सरिताच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. तिला जाणवू लागलं होतं की बदल्याच्या आगीत तिने स्वतःचंच घर जाळून टाकलं आहे. नातेवाईक आता तिच्यापासून अंतर ठेवू लागले होते. मैत्रीण प्रियासुद्धा आता फोन कमी उचलत होती. पहिल्यांदाच तिला जाणीव होत होती की तिने फक्त आपल्या सासऱ्यांचा नाही तर त्या नात्यांचा अपमान केला होता, जे तिला मुलगी मानत होते. पण अजूनही फार उशीर झालेला नाही. जर ती खरंच बदलू इच्छित असेल तर कदाचित तिचं घर वाचू शकतं. हा विचार करून आता तिचं गर्व विरघळू लागला होता. माहेरी प्रत्येकजण तिच्यापासून दूर राहू लागला. महेशजींना आपल्या मुलीच्या हरकतींवर लाज वाटत होती. घरचं वातावरण इतकं जड झालं होतं की सरिताला स्वतःच्याच खोलीत गुदमरल्यासारखं वाटू लागलं. तिकडे घरात विक्रमजी एकटे बसले होते. तेवढ्यात पवन त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा, मी माझ्या पत्नीला योग्य रस्ता दाखवू शकलो नाही. विक्रमजींनी मुलाच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, चूक तुझी नाही बाळा. माणसाची खरी ओळख त्याच्या संस्कारावरून होते. त्यांनी आपल्या मनात एक अंतिम निर्णय घेतला होता. ते म्हणाले, पवन बाळा, मी पूर्ण आयुष्य नाती जोडून ठेवली, पण जिथे आदर संपतो तिथे नाती फक्त ओझं बनतात. जर सरिता खरंच बदलू इच्छित नसेल तर तुला तुझ्या आयुष्याबद्दल विचार करावा लागेल. पवनचे हृदय कापले. त्याला समजले की त्याचे बाबा आता खूप खोलवर तुटले आहेत. त्याने जड आवाजात म्हटलं, बाबा, मी माझं घर तुटूही देऊ इच्छित नाही, पण आता समजत नाहीये मी काय करू. तेव्हाच विक्रमजींनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, बाळा, कधी कधी माणसाला सर्वात मोठा निर्णय आपल्या दगडांवर काळीज ठेवून घ्यावा लागतो. त्या रात्री पवन खूप उशिरापर्यंत जागा राहिला. त्याने सरितासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवला. त्याला ते दिवस आठवले जेव्हा सरिता त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर हसायची, पण मग हळूहळू तिचं बदलतं वागणूक, आईबाबांचा अपमान आणि खोटं बोलणं हे सगळं त्याच्या डोक्यावरून फिरू लागलं. शेवटी त्याने निर्णय घेतला की आता गोष्ट स्पष्ट करावीच लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी पवन सरिताच्या माहेरी पोहोचला. त्याला पाहून सरिताच्या डोळ्यात आशेची चमक निर्माण झाली. तिला वाटलं की कदाचित पवन तिला नेण्यासाठी आला आहे, पण पवनचा चेहरा अत्यंत शांत आणि कठोर होता. तो म्हणाला, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. दोघे खोलीत बसले होते. काही क्षणांच्या शांततेनंतर पवन म्हणाला, सरिता, तुला खरंच वाटतं का की तू जे केलंस ते बरोबर होतं? सरिताचे डोळे खाली झुकले. पहिल्यांदाच तिच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. पवनने पुढे म्हटलं, तू फक्त बाबा आईचं नाही, माझ्या प्रेमाचा सुद्धा अपमान केला आहेस. ज्या माणसांनी मला या जगात चालायला शिकवलं, तू त्यांनाच गुन्हेगार बनवून टाकलं. हे ऐकता सरिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणाली, माझ्याकडून चूक झाली पवन. रागाच्या भरात मी सगळं विसरून गेले होते. पण पवनच्या आवाजात आधीसारखा आपलेपणा नव्हता. तो म्हणाला, चूक एकदा होते सरिता, पण तू गेल्या 1 वर्षात प्रत्येक वेळी आईबाबांना लहान लेखलं आहे. मी प्रत्येक वेळी तुझी साथ देत राहिलो, विचार करत राहिलो की एक दिवस तू बदलशील, पण तू आणखी दूर निघून गेलीस. सरिता ढसाढसा रडू लागली. तिने पहिल्यांदा अनुभव केला की बदल्याच्या आगीत तिने खरंच आपलं घर जाळून टाकलं आहे. तिने कापत्या आवाजात म्हटलं, मला आणखी एक संधी द्या पवन, मी सगळं काही ठीक करेन. पवन काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला, तुला आणखी एक संधी मी नाही तर आई बाबा देतील. जर त्यांचं मन तुझ्यासाठी पुन्हा वितळलं तर ठीक, नाही तर मी काही करू शकत नाही. त्या दिवशी सरिता पहिल्यांदाच आपला अहंकार सोडून सासरी पोहोचली. तिची पावले कापत होती. ती हळूहळू आत गेली. ईश्वरीताई देवाऱ्यासमोर बसल्या होत्या. सरिता पाहताच त्यांच्या पाया पडली आणि जोरजोरात रडू लागली. आई, मला माफ करा, मी तुमचं खूप मन दुखावलं आहे. ईश्वरीताईंच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले. त्यांनी सुनेला उठवण्याचा प्रयत्न केला, पण सरिता त्यांचे पाय धरून रडत राहिली. तेवढ्यात विक्रमजी तिथे आले. सरिताने कापत त्यांच्याकडे पाहिले. आज पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात घमेंड नाही तर शरम होती. ती त्यांच्या पायाशी बसली आणि म्हणाली, बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला आणि आईला समजूच शकले नाही. शहरातल्या शिक्षणाने मला मोठा माणूस नाही तर अहंकारी बनवून सोडलं. काही क्षणापर्यंत खोलीत शांतता पसरली. मग विक्रमजींनी जड आवाजात म्हटलं, सोनबाई, माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून किंवा शहरावरून नाही तर त्याच्या संस्कारावरून होते. ज्या दिवशी तू ईश्वरीला गवार म्हटलं होतं त्या दिवशी मला वाटलं की मी हरलो आहे. तेवढ्यात सरिता रडत म्हणाली, मी माझ्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे बाबा. बस मला या घरापासून वेगळं करू नका.
विक्रमजींनी शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला. हे पाहताच सरिता आणखी जोरात रडू लागली. ईश्वरीताईंनी तिला आपल्या पोटाशी धरलं. कित्येक महिन्यांनी आज त्या घरात पुन्हा एकदा आनंद जाणवला. पवन लांब उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रूसुद्धा होते. त्याला पहिल्यांदाच वाटलं की कदाचित त्यांचं कुटुंब अजून पूर्णपणे तुटलेलं नाही. त्या रात्री पूर्ण कुटुंबाने पहिल्यांदा एकत्र बसून जेवण केलं. वातावरण अजूनही थोडं जड होतं, पण नात्यांमध्ये आशा परतली होती. जेवणानंतर विक्रमजींनी आकाशाकडे पाहून मनातल्या मनात देवाचे आभार मानले. त्यांना ही जाणीव झाली होती की कधी कधी एक कठोर धडाच माणसाला योग्य रस्ता दाखवून देतो. तर मित्रांनो, विक्रमजींनी सरिताला माफ करून योग्य केलं की अयोग्य? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कहाणी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.